आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरीबडची संख उमदी जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ता बैठकीस उमेदवारासह कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा। संख येथील बैठकीच्या वेळी शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेना शिंदे गटात जिल्हा प्रमुख संजय बापू विभुते यांच्या उपस्थितीत प्रवेश। या बैठकीसाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बापू विभुते, तालुका प्रमुख अंकुश हुवाळे, युवा सेनेचे विधानसभा प्रमुख प्रवीण औरादी, ओबीसी संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष कुंभार, युवा सेनेचे उपप्रमुख मिलिंद टोणे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। दरीबडची जिल्हा परिषद गणाचे इच्छुक उमेदवार आसंगी तुर्कचे सरपंच मीरासाब मुजावर यांनी मोठ्या प्रमाणात आपले शक्ती प्रदर्शन करीत दरीबडची जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली। यावेळी उपस्थित अनेक कार्यकर्त्यांनी सरपंच मीरासाब मुजावर यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिल्यास ताकदीने लढवले जाईल, यात आम्ही कमी पडणार नसल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली। संख जिल्हा परिषद गटाची बैठकीत प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शिवसेनेचे युवा विधानसभा प्रमुख प्रवीण औरादी यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। या बैठकीत जिल्हा परिषद गटातील विविध गावातील अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बापू यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। अनेक कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने संख जिल्हा परिषद गटात प्रस्थापितांना धक्का देण्याचा शिवसेना निश्चितपणे प्रयत्न करेल, असे येथील कार्यकर्त्यांनी यावेळी आपली भावना व्यक्त केली। उमदी जिल्हा परिषद गटाची बैठक उमदी विठ्ठलवाडी येथे पार पडली। यावेळी या गटातील इच्छुक उमेदवार सुनील सातपुते यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। यावेळी येथील कार्यकर्त्यांनी सुनील सातपुते यांना उमेदवारी दिल्यास ताकदीने लढण्याचे सुतोवाच कार्यकर्त्यांनी दिले। तिन्ही जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समिती गणात उमेदवारी देताना जिंकण्याचा विचार करून उमेदवारी दिली जाईल। यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख संजय बापू विभुते काय म्हणाले ते पाहूया। लोकांच्या जाव अशी माझी त्या ठिकाणी भूमिका होती। माझ्याबरोबर जतवरून आमचे मित्र विजय दोरकर आलेले आहेत। आपण हा भाग तसा कन्नड पट्ट्यातला भाग आहे, म्हणजे कर्नाटकच्या बाउंड्रीवर असल्यामुळं कन्नड सगळ्यात जास्त प्रमाणात चालतं। माझी बायको पण कन्नड, मी लिंगायत असल्यामुळं मला जरा शिकून घ्यावं लागेल। एकंदरीत सगळ्यांचं आपल्या भाषण ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की संघमध्ये प्रचंड लोकांच्या विकास कामाच्या अपेक्षा आहे। उदाहरणार्थ संघ तालुका व्हावा म्हणून आमचे मित्र संतोष कुमार त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते। मी उपोषणाला सोडवायला त्या ठिकाणी आलो, कारण काही प्रश्न असे असतात की जिथल्या तिथं ते सुटत नाही, ते प्रशासकीय लेवलला घटनात्मक निर्णय करून ते करावे लागतात। आणि मग आमच्यासारखा एक संतोष सारखा कार्यकर्ता लढवूया, याच्या उद्या तेव्हाचं बरं वाईट काही झालं तर काय करायचं म्हणून आम्ही विनंती करून उपोषण सोडलं। मी प्रकाश आंबेडकर या राज्याचे आरोग्य मंत्री त्यांना फोन जोडून दिला। आता निवडणुकीचा काळ, निवडणुका संपल्या की तुम्हाला दिलेला जो शब्द आहे, मुंबईमध्ये एकनाथ शिंदेच्या बैठकीसाठी आपल्या संघ तालुका व्हावा म्हणून एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी मी घेऊन जाणार आहे, हा माझा शब्द आहे। 100% दुसरी गोष्ट, संघ हे तसं अप्पर तहसील कार्यालय असल्यामुळं इतर तालुक्याच्या सगळ्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत ही तुमची मागणी रास्त आहे। त्यामुळे इथं बस डेपो व्हावा म्हणून प्रवीण 40 गावचे ग्रामपंचायतीचे ठराव सगळ्या शासकीय विद्यालय, शाळा, सगळ्या संस्थांचे ठराव त्या ठिकाणी आणले होते। आम्ही या राज्याचे परिवहन मंत्री
आदरणीय प्रतापजी सरनाईक यांच्याकडे गेलो, त्यांची भेट घेतली, त्यांच्याबरोबर बैठक केली. त्यांनी तातडीनं एन्डॉर्समेंट मारून सांगितलं, आपण 100% संतला बस डेपो करू. ती सुद्धा बैठक आपण या ठिकाणी निवडणुका झाल्या मुंबईमध्ये घेऊ. त्याचबरोबर एमआयडीसीचा प्रश्न आहे. उमदीला एमआयडीसी झाली. आदरणीय उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेबांनी त्याला मंजुरी दिली. कारण आपण एक गोष्ट समजून घ्या, उमदीमधल्या त्या परिसरातल्या लोकांनी तिथं जवळजवळ 2000 एकर जमीन दिलेली आहे. आपल्याला जर संघला एमआयडीसी पाहिजे असेल तर तुम्ही कमीत कमी 500 एकर जागा द्यायची व्यवस्था पाहिजे. तुम्हाला मी शब्द देतो, जर आपल्या या परिसरातून आपण सगळ्यांनी 500 एकर जागा शासनाला दिली, मी तुम्हाला शब्द देतो, इथं सुद्धा चांगल्या दर्जाची एमआयडीसी आपण 100% आणू. आपल्याला हा दुष्काळ जर कायमचा संपवायचा असेल, आपल्याला संघला जर चांगल्या दर्जाचं शहर बनवायचं असेल, आपल्याला खऱ्या अर्थाने सगळ्या विकासाच्या योजना इथं आणायच्या असतील, आपल्याला जर सहकारी संघ परिसरातल्या प्रत्येक तरुणाच्या हाताला रोजगार मिळवून देत असेल, तर मला वाटते काही ठिकाणी आपलं सुद्धा योगदान महत्वाचं आहे. तुम्ही सुद्धा स्वतः त्या ठिकाणी काहीतरी योगदान दिलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, मदत केली पाहिजे, तरच ही गोष्ट शक्य होणार. शासन जबरदस्ती कुणाची तरी जमीन काढून घेणार नाही, लक्षात घ्या. तुम्हाला जर खरेदी एमआयडीसी पाहिजे असेल तर तुम्हीच या ठिकाणी सगळ्यांनी बसून, म्हणजे ही पार्टी ती पार्टी न करता सर्व पक्षाच्या लोकांनी मिळून या ठिकाणी एकत्र बसून, दादा 5 मिनिटं संपवतो. KS न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.